तब्बल 2 वर्षाच्या खोदकामानंतर अखेर हा चमत्कार घडला। नमस्कार भावांनो, मी विशाल कर्नाटक महाराष्ट्र भटकंती दौऱ्याच्या तिसऱ्या एपिसोड मध्ये समुद्राला मराठ्यांच्या शौर्याच्या गाथा सांगणारा सिंधुदुर्ग बघितला आणि तिथून थेट पोहोचलो दाभोळे पोखरबाव या ठिकाणी। कोकणामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले हे एक प्राचीन ठिकाण आहे। सुरुवातीलाच असे सिद्धिविनायक गणेशाचे मंदिर आहे। तिथून थोडं खाली गेला की डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला हिरवी गर्द झाडी, त्याच्यातून झुळझुळ वाहणारे पाणी आणि त्या पाण्यामध्ये आसनस्थ झालेले शिवशंभू आणि पिंड, आणि बाजूलाच हे ओंकारेश्वर शिव मंदिर ज्यामध्ये 1000 वर्षापूर्वीचे शिवलिंग आहे। याचा इतिहास असा आहे, पुजारी श्रीधर राऊत यांना झालेल्या दृष्टांतानंतर गणेश मंदिराच्या बाजूला ज्यावेळी खोदकाम केले, या 2 वर्षाच्या खोदकामानंतर मंदिराच्या खाली पांडवकालीन विहीर सापडली। त्यावेळी हा मोठा पंचमुखी दगड सापडला ज्यामध्ये 1000 वर्षापूर्वीचे प्राचीन शिवलिंग आहे। त्यानंतर याच ठिकाणी हे सुंदर मंदिर बांधण्यात आले। एकांतात निसर्गरम्य वातावरणात आपण या ठिकाणी निसर्गाची अद्भुत शक्ती नक्कीच अनुभवू शकतो।